प्रकारे करता येते ते आपण कालच्या पाठामध्ये ऐकलं. सर्व पुराण एका व्यासांनीच लिहिलेले आहेत आणि तेच व्यास महाराज एका पुराणामध्ये विष्णूची महती सांगतात, तेच व्यास महाराज दुसऱ्या पुराणामध्ये शिवाची महती सांगतात, तेच व्यास महाराज तिसऱ्या पुराणामध्ये गणेशाची महती सांगतात. मग एकाच व्यास महाराजांनी अशा प्रकारे मतभेद मांडून लोकांच्या मताची विभागणी का करावी, लोकांच्यामध्ये वादविवाद का निर्माण करावेत. व्यासांचं वाक्य जे आहे ते उन्मत्ताप्रमाणे आपल्याला मानता येणार नाही, कारण ते फार मोठे ज्ञानी आहे. प्रत्यक्ष भगवंताचा अवतार त्यांना मानलेला आहे. व्यास हो नारायण साक्षात, व्यास हे प्रत्यक्ष नारायण आहेत. मुनीनामप्यहम व्यासः असं भगवंताने गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. अशा मोठ्या मोठ्या लोकांनी व्यासांचं मोठेपण वर्णन केलंय. तर ते व्यास उन्मत्ताप्रमाणे काहीतरी वेडवाकडं बोलत असतील, एकदा एक एकदा एक एकदा एक, तर असं आपल्याला म्हणता येणार नाही. एवढं आपल्याला म्हणावं लागेल की बुवा त्या वाक्याचं तात्पर्य आपल्याला कळालेलं नाही, त्याचं सार काय आहे ते आपल्याला समजलेलं नाही, म्हणून ते अशा प्रकारे बोलतात. तर त्याचं सार आपल्याला जर काढायचं असेल तर ते सार असं आहे की कारण ब्रह्माची उपासना करायला व्यास महाराज सांगतात, कार्य ब्रह्माची उपासना करायला सांगत नाहीत. आणि जे व्यास महाराज एका पुराणामध्ये विष्णूला व्यापक म्हणतात, मग व्यापक विष्णू आहे असं जर म्हटलं तर मग बाकीच्या देवांना कुठं जागाच उरणार नाही. सगळे देव त्या विष्णूच्या स्वरूपामध्ये अंतर्भूत होऊन जातील, मग महादेवाची निंदा करायला जागा उरतेच कुठं. तर अशा प्रकारे सर्व देवता त्या त्या पुराणामध्ये व्यापक म्हणून वर्णन केलेले आहेत, सर्वज्ञ म्हणून वर्णन केलेले आहेत, सर्व शक्तिवान वर्णन केलेले आहे. तर मग त्या देवतांना वेगळे वेगळे विश्व, वेगळं वेगळं जगत हे निर्माण करण्याला काही उरतच नाही. जग एक आहे आणि त्याला निर्माण करणारे अनेक होऊन जातील. मग एकाच जगाला निर्माण करणारे अनेक देवता होऊन जातील. म्हणून अशा प्रकारचा मतभेद न मानता सर्व ते देवता ज्या मानलेल्या आहेत त्या सगळ्या एकच आहेत, फक्त नावं त्यांचे वेगळे वेगळे. पुन्हा रात्री आंधळ्याचा आपण दृष्टांत पाहिला. जसं एकाच आंधळ्याने हत्ती पाहिला असता कोणी पाय पाहिला, कोणी कान पाहिला, कोणी काही पाहिलं. प्रत्येकाचे मतं वेगळे वेगळे दिसायला लागले, पण सगळेच जण त्या एकाच हत्तीचं वर्णन करायला लागलेले आहेत असं आपल्याला बघायला मिळतं. त्याप्रमाणे व्यास महाराज जरी वेगळ्या वेगळ्या रूपाने प्रत्येक पुराणामध्ये वर्णन करत असले तरी ते सर्व एकाच देवाचं, एकाच ब्रह्माचं वर्णन करत आहेत असं म्हणावं. आणि आपल्यातले मतभेद, आपल्यातल्या वादविवाद, भांडणतंटे हे आपण मिटवून टाकून कारण ब्रह्माची प्रत्येकानं ज्याला जे आवडेल त्या पद्धतीनं त्यानं उपासना करायला हरकत नाही. कोणाला शिवाच्या रूपाची उपासना करायची असेल तर त्या रूपाने उपासना करू द्या, कोणाला विष्णूच्या रूपाने करायची असेल तर त्या विष्णू रूपाने करू द्या. पण या सर्वांच्या मनामध्ये असा निश्चय असला पाहिजे की ह्या सर्व देवता एकच आहेत, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अंतर नाही. पण अशा प्रकारचा हा या पुराणाचा तात्पर्य लक्षात न घेता मूर्ख माणसं अलीकडच्याच गोष्टी ध्यानामध्ये घेऊन हा देव फक्त मंदिरापुरता मर्यादित आहे, हा देव या मंदिराच्या बाजूला गेल्यावर त्याला काही दिसणार नाही, अंधारामध्ये गेलं तरी त्या अंधारातल्या माणसाला तो बघू शकणार नाही, अशा प्रकारची एक अल्प भावना त्या देवाबद्दलची मनामध्ये धारण करून देव आपण मानतो. तुमच्या आमच्यासारखंच त्या देवाला समजतो. तुम्ही आम्ही जसे आहोत असाच एक देव आहे. तुम्हाला आम्हाला जसे नाक कान डोळे आहेत तसेच त्या देवाला सुद्धा नाक कान डोळे असले पाहिजे अशी आपली एक धारणा आहे. जर समजा माणसासारखेच नाक कान डोळे त्या देवाला असतील तर जर समजा एखाद्या पशुला जर वाटलं की देव कसा असावा, बैलाला वाटलं की देव कसा असावा, तर त्याला कसा वाटेल देव? आपल्यासारखाच असेल, आपल्यासारखाच देव असावा.
आपल्यापेक्षा जरा जास्त अजून ताकदवाला, अशा प्रकारे त्याची भावना असेल. म्हणून देव हा माणसासारखा नाही, देव हा पशुसारखा नाही, देव हा झाडाझुडपासारखा नाही, तर सर्वांमध्ये जे चैतन्याच्या रूपाने वास्तव्य करून आहे अशा प्रकारचा व्यापक तो देव आहे. कोण्या एका विशिष्ट आकाराचा असा त्याला म्हणता येणार नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तूही रघुराया, अशा प्रकारचा तो निराकार निर्गुण असा तो देव आहे, ज्याला रंग नाही, ज्याला कुठल्याच प्रकारचं रूप नाही. साध्या साध्या गोष्टीला रंगरूप नाही, तर मग देवाला कसं काय रंगरूप असेल? अग्नीपर्यंत आपल्याला रंगरूप बघायला मिळतात. अग्नीला रंग आहे, रूप आहे, पाण्याला रंग आहे, रूप आहे, पृथ्वीला रंग आहे, रूप आहे. पण अग्नीच्या पलीकडे असलेलं जे वायू नावाचं एक भूत आहे पंचभूतापैकी, त्याला रंगरूप आहे का हो काही? त्यालाही रंगरूप नाही. त्या वायूच्याही पलीकडे एक आकाश नावाचं भूत आहे, त्याला तरी रंगरूप आहे काय? त्याच्या ठिकाणी तर काहीच नाही, जाणीवही नाही त्याच्या ठिकाणी. तर आकाशाच्या पलीकडे जी माया आहे, त्रिगुण आहेत, त्या त्रिगुणाला तरी रंगरूप आहे का? नाही. त्रिगुणाच्या पलीकडे जी माया आहे तिथंही रंगरूप नाही. आता मायेच्या पलीकडे असलेला जो परमात्मा, तिथं रंगरूप असेल का सांगा? शक्यच नाही. तिथं आकार असेल का सांगा? नाही. आकार हे फार अलीकडच्या गोष्टी. तर अशा प्रकारे पुराण वाक्याचं तात्पर्य आपल्या लक्षात आल्याच्या नंतर आता शास्त्रातला जो विरोध आहे, 6 शास्त्र जे आहेत त्या शास्त्रांचा परस्पर विरोध आपल्याला कसा मिटवता येईल ते आता इथून पुढे आपल्याला बघायचं. शास्त्राचे भांडण. तपतीर्थाटन उर्वीचे भ्रमण यासाठी शास्त्रांचं भांडणच आहे. कारण प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत आहे आणि वेगळं वेगळं मत झाले तिथं वाद निर्माण झाला. शास्त्रांच्या विरोधासंबंधाने विचार करू लागले तर सर्व शास्त्रकर्ते सर्वज्ञ असून कृपाळू आहेत. मग तत्वनिर्णयात परस्परांच्या मतात फरक का पडावा असा विचार ओघानेच प्राप्त होतो. तर शास्त्राच्या बाबतीत त्यांच्या विरोधाचा जर आपण विचार करायला लागलो तर सर्व शास्त्रकर्ते हे कसे आहेत? सर्वज्ञ आहेत. सर्वज्ञ आहेत म्हणजे सर्व त्यांना कळतं. जगत काय आहे, जगताचं कारण काय आहे, जगत कसं निर्माण झालं, याच्या पालनाची व्यवस्था काय आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्यांना आहे. मी कोण आहे, ईश्वर कोण आहे, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान त्या शास्त्रकारांना आहे. म्हणजे सर्वज्ञ आहेत ते. सर्वज्ञ असून पुन्हा कृपाळू आहेत. नुसते सर्वज्ञच आहेत असं नाही, तर कृपाळू सुद्धा आहेत. व आपल्याला जे कळालेलं आहे ते आपण सगळ्या लोकांना समजून सांगावं, त्यांना सुद्धा ही गोष्ट कळली पाहिजे. जे जे आपणासी ठावे ते इतरासी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, रामदास स्वामी म्हणतात. आपल्याला जे माहिती आहे ते सगळ्यांना आपण सांगावं आणि सगळ्यांना शहाणं करावं, असा त्यांचा दयाळू स्वभाव, कृपाळू स्वभाव असतो या सर्वज्ञ असलेल्या शास्त्रकारांचा. मग आता तत्वनिर्णयात परस्परांच्या मतात फरक का पडावा? तत्वनिर्णय करत असताना परस्पराच्या मतामध्ये फरक का पडावा? याने वेगळंच तत्व सांगावं, त्यानं वेगळंच तत्व सांगावं, त्यानं अजून वेगळं तत्व सांगावं, अशा मग सगळ्यांचं मत एक असावं ना तत्वाच्या बाबतीत. असा का फरक पडावा असा विचार ओघानेच प्राप्त होतो. याचे समाधान ग्रंथकर्त्यांनी असे सांगितले आहे की सर्व शास्त्रकर्त्यांना अद्वैत मत तत्वज्ञानाने मोक्ष होतो हे मान्य असून त्याच अर्थाची प्रतिपादक त्यांची सूत्रे आहेत. आता मुख्य काय आहे? 6 शास्त्रकार जे आहेत ते 6 शास्त्रकारांनी सूत्र रूपाने आपलं शास्त्र, आपलं तत्व सांगितलेलं आहे. आपल्याला जे सांगायचं आहे ते कशा पद्धतीनं सांगितलं? सूत्राच्या पद्धतीनं सांगितलं. आणि सूत्राच्या पद्धतीनं सांगितलेलं असल्यामुळे त्या सूत्राचा अर्थ इतर लोकांनी केला, दुसऱ्या लोकांनी केला, आणि त्या दुसऱ्या लोकांनी आपल्या मतासारखा त्या सूत्राचा अर्थ काढला. त्यांचं जे मनोगत आहे त्या मनोगताप्रमाणे त्याचा अर्थ काढला. जसं एकाच गोष्टीचा माणसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अर्थ काढतात.
ते पाठीमागं एकदा भाषणामध्ये नरेंद्र मोदीने एक गोष्ट सांगितली होती. रेल्वेमध्ये बसून 2-3 जण असे चालले होते आणि रेल्वेमध्ये बसून जात असताना त्या रेल्वेच्या पट्टीचा आवाज येऊ लागला कानावर. येते की धड 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 धड. इंजिनियर हां विश्वाचे इंजिनियर पहिले भारताचे हां तुम्ही गोष्ट सांगायला त्याची हां हां विश्वेश्वरय्या हां हां ते बसलेले असतात ना ट्रेनमध्ये ते पुढं काहीतरी पट्टी हे होते. नाही नाही नाही, ते नाही, ती वेगळं आहे. मोदींनी सांगितलं ते नाही सांगितलं असेल. ते हे बी मोदीनंच सांगितलेलं आहे, पण हे वेगळं आहे जरा. तर ते आवाज येतो. हां त्या पट्टीचा आवाज येऊ लागला. आता ते पट्ट्या आवाज याच्या ठेवल्या नाहीत, सगळ्या पट्ट्या एकच करून टाकल्या. आता ते वेल्डिंग करून. पहिलं त्या पट्ट्यामध्ये असं अंतर असायचा थोडासा. ते अंतर असण्याचं कारण काय होतं की उन्हामध्ये त्या पट्ट्या प्रसरण पावतात आणि थंडीच्या पिरियडमध्ये अंकुचन पावतात, आणि म्हणून त्या पट्ट्यामध्ये तेवढंसं अंतर गॅप असं ठेवलेलं असते. जरी उन्हामुळं प्रसरण पावल्या तरी एकमेकाला येऊन भिडावं असं, आणि अंकुचन पावलं तरी एवढंच थोडंसं अंतर पडावं. आणि ते अंतर त्याच्यामध्ये ठेवलेलं असल्यामुळं काय होते की ते या पट्टीवरून त्या पट्टीवर चाक गेले की धडल कुणी वाजते, म्हणून ते रेल्वेचा आवाज येतो धडल 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 असं. मग त्या गाडीमध्ये बसलेला एक पैलवान बसलेला होता, त्याच्यानंतर दुसरा कोणीतरी एक महाराज बसलेला होता, अजून तिसरा कोणीतरी एक, असे 2-3 नमुन्याची माणसं बसलेली होती. तर ते महाराज म्हणायला लागला की बुवा हे रेल्वेच्या पट्ट्याचा आवाज कसा यायला माहित आहे का तुम्हाला? हे या आवाजामधून आपल्याला काय ऐकू आले सांगू का तुम्हाला? ते म्हणजे सांगा की. ते म्हणजे राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, त्या महाराजांना सांगितलं. ते दुसरा एक जण बसला होता, ते म्हणला तसलं म्हणणं झाले म्हणला ती पट्टी काय म्हणाली म्हणला, कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी. कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी. कशासाठी? साहेबाच्या पोटासाठी, असं म्हणाले म्हणला. ते तिसरा एक पैलवान होता, ते पैलवान म्हणायला लागला तेही बरोबर नाही म्हणला, मी सांगतो म्हणला, दंड बैठक कसरत, दंड बैठक कसरत, असं म्हणाले म्हणला. हे अजून कोण राहिले बा? तर हे असं त्या आवाज एकच आहे, पण त्या आवाजामधून 3 माणसाचे वेगळे वेगळे मत निघाले. एकाचं मत एकाला जुळायला तयार नाही. तिन्हीचे बरोबर आहे. तिन्हीचे बरोबर आहे. तिन्हीचंही बरोबर आहे, ज्याच्या त्याच्या मतानुसार. त्याच्या मतानुसार झालं. पण ते खरा त्या पट्टीचा अर्थ काय आहे म्हणलं तर, पट्टी वाजायचा अर्थ काय आहे म्हणलं तर काही माहित नाही. ते तिघालाही कळालं नाही. पट्टीचा खरा मतलब काय आहे ते तिघालाही माहीत नाही. पण त्याच्या अंदाजाप्रमाणे त्या पट्टीचा तिघांनी वेगळा वेगळा अर्थ सांगितला असा. कोणी म्हणू लागलं आमच्या धर्माचं सांगायलंय, कोणी म्हणू लागलं आमच्या पैलवानकीतलं सांगायलंय, कोणी म्हणू लागलं आमचं ते साहेबाचं सांगायलंय, कोणी काही अशा प्रकारे. त्याप्रमाणे सूत्र व्यास महाराजांनी लिहिले, वेदांत सूत्र. योगाचे सूत्र पतंजलींनी लिहिले. पूर्वमीमांसेचे सूत्रकार कोण आहेत? जैमिनी आहेत. अशा वेगळ्या वेगळ्या शास्त्रकर्त्याने वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र लिहिले, आणि त्या सूत्राचा अर्थ लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न बाकी इतर विद्वानांनी केला आपल्या बुद्धिमत्तानुसार. आणि मग त्यांनी काय सांगितलं की त्यांना जसा वाटला तसा सांगितला. मग कोणाला वाटलं की हे अद्वैत तत्वज्ञान सांगायलेत, कोणाला वाटलं की ह्याच्यामधून भक्ती सांगायलेत, कोणाला वाटलं की ह्याच्यामधून योग सांगायलेत. असं प्रत्येकाला वेगळं वेगळं त्या सूत्राच्या मधून ही गोष्ट कळायला लागली. जसं ते जुनी पुराणामध्ये अशी कथा आलेली आहे, इंद्रदेव आणि विरोचन हे दोघही जण बृहस्पतीकडे गेले गुरु करून घेण्याकरता. बृहस्पती सगळ्या देवांचा गुरु. तर त्या गुरुकडे दीक्षा घेण्याकरता म्हणून गेले, आणि त्यावेळेस मग ते बृहस्पतीला विचारलं
की आम्हाला आत्मा काय ते सांगा, आत्मा कशाला म्हणावं आणि अनात्मा कशाला म्हणावं तेवढं सांगा आम्हाला. त्यावेळेस त्या बृहस्पतीने एका वाक्यात सांगितलं, प्रतिबिंब काही आत्मा नाही, पण बिंब आत्मा आहे. बिंब हा आत्मा आहे असं समजा, प्रतिबिंब काही आत्मा नाही. हे एकच वाक्य बोलले, जमल्या. मग इकडं आल्याच्या नंतर इंद्रदेवाला पुन्हा त्याच्याबद्दल प्रश्न निर्माण झाला. प्रतिबिंब काय, बिंब काय, कशाला म्हणावं प्रतिबिंब, कशाला म्हणावं बिंब. मग पुन्हा तो इंद्रदेव बृहस्पतीकडे गेला. पुन्हा बृहस्पतीने त्याचं विश्लेषण करून सांगितलं. पुन्हा शंका निर्माण झाली. पुन्हा बृहस्पतीकडे गेला. असं 2-3 वेळेस तो त्या बृहस्पतीकडे जाऊ त्यानं खुलासा करून घेतला इंद्रदेवाने. पण हा विरोचनही सोबत गेला होता. विरोचन हा कोण आहे माहित आहे? प्रल्हादाचा मुलगा, भक्त प्रल्हादाचा मुलगा, बळीराजाचा बाप. तो विरोचन पुन्हा काही गेलाच नाही. पहिल्यांदाच त्यानं ऐकलं आणि परत येता येता कुठंतरी असं ते नदी तलाव वगैरे काहीतरी दिसला आणि त्या तलावामध्ये जाऊन त्यानं आपलं तोंड बघितलं. त्याला असं वाटलं की प्रतिबिंब काही आत्मा नव्हं आणि हे बिंब म्हणजेच हाच काय आहे, आत्मा आहे. म्हणजे हे शरीरच काय आहे, आत्मा आहे. या शरीराचं जे प्रतिबिंब पडले ते काही आत्मा नाही. मग आता त्याच्यापासून मग चार्वाकशास्त्र निर्माण झालं. मूळ चार्वाकशास्त्राचा कर्ता कोण आहे? विरोचन. आणि त्या विरोचनानं चार्वाकशास्त्र निर्माण केलं. चार्वाक या शब्दाचा अर्थ काय? वाक म्हणजे वाचा, वाणी. आणि चारू या शब्दाचा अर्थ आहे गोड, ज्याचं बोलणं गोड आहे. अशा प्रकारचं एक शास्त्र निर्माण केलं. त्याच्यामध्ये चांगलं चांगलं गोड गोड बोललेलं आहे. माणसाला आवडल, सगळ्याला पटल, माणसानं दिसायला सुंदर दिसावं, चांगले चांगले कपडे घालावं, तुपासारखे पदार्थ खावं, नेहमी आराम करावा, काम करण्यामध्ये टाइम घालू नये. तो चालवा. हा, असं गोड गोड बोलणारा. स्वतःच्या शरीराची निगा करा, दष्टपुष्ट शरीर ठेवा, चांगले ताकद वाढविणारे पदार्थ खा. हाच स्वर्ग. हाच स्वर्ग आहे. आणि या शरीराचे सुख जेवढे भोगता येतील तेवढे भोगा. शरीराच्या द्वारा जेवढे सुख तुम्हाला भोगता येतील तेवढे भोगा, असं त्यानं सांगितलं. मग जर समजा कोणी विचारलं की बाबा म्हणले हे जर मिळणार गेलं, गरिबी नसतं तर काय करावं? तूप मिळणार गेलं, काजू बदाम मिळणार गेले, भारी भारीचे कपडे घालायला मिळणार गेले, गादी झोपायला मिळणार गेली तर काय करावं? काही नाही, कर्ज काढा आणि ते कर्ज काढून हे सगळे पदार्थ याचा उपभोग घ्या. म्हणजे ते कर्ज कसं फेडावं? जमलं तर या जन्मात फेडा, नाही जमलं तर मेल्याच्या नंतर राख होऊन जाते म्हणले या शरीराची. मग ते राख काय थोडंच कर्ज फेडायला येणार आहे आणि त्या राखाकडून थोडंच ते वसूल करून घेणार आहे. म्हणून जिवंत आहे तोपर्यंत फेडलं तर फेडा सहजासहजी, नाही पेटलं तर द्या सोडून. अशा प्रकारचं गोड गोड बोलून त्यानं सगळ्या लोकांना ते चार्वाकशास्त्र इतकं प्रसिद्ध झालं, ते फारच प्रसिद्ध झालं. फक्त भिंडलं ते. हा, कोणालाही आवडते की असं म्हणलेलं कोणाला बरं वाटणार? कोणाला बरं वाटणार? पोटभर खायचं आणि कर्ज बुडवायचं. कर्ज बुडवायचं किती सोपं आहे. किती सोपं आहे. ऋणम कृत्वा घृतम पिबेत. ऋण काढा आणि घृत तूप प्या. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. एकदा या शरीराचं भस्म झाल्याच्या नंतर याला पुन्हा जन्म. बरेच माणसं म्हणतात पुढच्या जन्मी बैल होऊन फेडावं लागेल. अरे पुढचा जन्मच नाही की कशाला बैल व्हावं लागते? पुढचा जन्म ह्या राखुंडीला बैल होते काय? ते राखुंडी. अशा प्रकारचं त्याचं चार्वाक मत सुरुवात झाले. आणि त्याचाही गुरु कोण आहे? बृहस्पती. आता बृहस्पतीनं शिष्याला असं सांगितलंय का हो? बृहस्पतीला असं नाही सांगितलं शिष्याला, पण शिष्यानं मात्र त्या बृहस्पतीच्या वाक्याचा अर्थ आपल्या मनानं लावला. बिंब हा आत्मा. हा, ते प्रतिबिंब आत्मा नाही तर बिंब हाच आत्मा आहे, शरीर हाच आत्मा. हा, देहानाम काय आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परोती प्रमा ढळोची नेणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जीव तोची देव. जीव तोची देव भोजन ते भोक्ती.
मरण ते मुक्ती पाषांडाची. पाखांड म्हणतात त्याला, पाखांड. 4 वाकालाच पाखांड असं म्हणतात. तर अशा प्रकारे सूत्रकारांनी जे सूत्र तयार केले त्या सूत्राचे अर्थ मात्र इतर लोकांनी वेगळे वेगळे लावले, आपल्या आपल्या मताप्रमाणे लावले. म्हणून हे वेगळ्या वेगळ्या मताचे शास्त्र तयार झाले. नाहीतर मूळ सूत्र जे आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही. सगळे सूत्रकार विद्वान आहेत, सगळे सूत्रकार सर्वज्ञ आहेत, सगळ्या सूत्रकारांना अद्वैत तत्वज्ञान मान्य आहे. पण त्या सूत्राचा अर्थ करणारे जे लोक आहेत त्यांनी मात्र मग वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्या सूत्राचे अर्थ काढले आणि त्या अर्थामुळं मग हे वादविवाद निर्माण झाले, असं काही ग्रंथकर्त्यानं सांगितलेलं आहे. याचे समाधान ग्रंथकर्त्यांनी असे सांगितले आहे की सर्व शास्त्रकर्त्यांना अद्वैत मत तत्वज्ञानाने मोक्ष होतो हे मान्य असून त्याच अर्थाची प्रतिपादक त्यांची सूत्रे आहेत. परंतु त्यांच्या सूत्राचे व्याख्यानकर्ते भ्रांत आहेत. त्यांच्या सूत्राचे जे व्याख्यान ज्या लोकांनी केले ते लोक कसे आहेत? भ्रांत आहेत. भ्रांत म्हणजे भ्रमिष्ट आहे. त्यांना खऱ्या तत्वाचं ज्ञान झालेलं नाही, अशा प्रकारचे ते लोक आहेत. त्यांनी मूल सूत्राचे विपरीत अर्थांनी व्याख्यान केले आहे. मूल सूत्राचंच त्यांनी विपरीत अर्थानं व्याख्यान केलं. आपल्या मनाला जसं वाटेल तसं व्याख्यान केलं. मूल सूत्रकारांचे मतात मुळीच विरोध नाही. मूल सूत्रकाराच्या मतामध्ये काय मुळी विरोध नाही. असे असले तरी मूल सूत्राचा अर्थ त्याचवरील व्याख्यानाने विपरीत झालेला आहे. मग हे विपरीत झाला कशामुळे वाटायला की त्याच्या त्या व्याख्यानकर्त्यामुळं विपरीत झाला असं वाटायला. एकाच भगवद्गीतेवर अनेक लोकांनी अर्थ लिहिले. शंकराचार्यांनी भगवद्गीतेचा अर्थ अद्वैत तत्वज्ञानामध्ये काढला. भगवद्गीता ही अद्वैत तत्वज्ञान सांगते असं शंकराचार्य म्हणतात. रामानुजाचार्यांनी अर्थ केला त्याच भगवद्गीतेचा, ते म्हणतात, रामानुजाचार्य म्हणतात की भगवंताने भगवद्गीतेमध्ये भक्ती करायला सांगितलेली आहे. देव श्रेष्ठ आहे, जीव कनिष्ठ आहे. कनिष्ठ असलेल्या जीवाने देवाची भक्ती करावी, श्रेष्ठ असलेल्या देवाची भक्ती करावी आणि त्या भक्तीवर प्रसन्न होऊन तो देव काय करतो? वैकुंठाला नेऊन सोडतो किंवा स्वर्गाला नेऊन सोडतो. स्वर्गाची प्राप्ती, वैकुंठाची प्राप्ती त्याला होते. देव आणि जीव दोन्ही एक नाहीत. एक म्हटल्यानंतर भक्ती कशी करावं, कोण करावं? दोन्ही जर एकच म्हटले, देव आणि भक्त दोन्ही जर एकच म्हटले तर भक्ती कशी करावं? श्रेष्ठ कनिष्ठ हा, श्रेष्ठ कनिष्ठ पाहिजे भक्ती. हा, भक्ती करण्याकरता श्रेष्ठ कनिष्ठ असलं पाहिजे. मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून द्वैत प्रतिपादन केलंय भगवद्गीतेमध्ये. भगवंतांनी काय प्रतिपादन केलं? द्वैत प्रतिपादन केलं. असं कोण सांगितलं? रामानुजाचार्यांनी सांगितलं. त्याच्यानंतर अलीकडं या लोकमान्य टिळकांनी अर्थ केला त्या भगवद्गीतेचा. त्यांनी कर्मपर लावली. म्हणले युद्ध करणं गेला अर्जुन, पण त्याला युद्ध करायला प्रवृत्त करण्याकरता भगवद्गीता सांगितली. म्हणजे कर्म करण्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता भगवद्गीता सांगितली. म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ कर्मपर झाला की भक्तीपर झाला? कर्मपर झाला असं लोकमान्य टिळक म्हणतात. हेच विचार जास्त रूढ आहेत. हेच विचार रूढ आहेत सध्याच्या जास्त प्रमाणात. गीता काय सांगते? कर्म सांगते असं. हा, निष्काम कर्म करायला भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे असं काही लोकांचं म्हणणं. अजून बऱ्याचशा लोकांच्या अनेक अनेक मतं आहेत. विनोबा भावे, महात्मा गांधी, पांडुरंग शास्त्री आठवले, मध्वाचार्य, निंबार्कर वगैरे वगैरे असे खूप लोकांनी भगवद्गीतेचे अर्थ सांगितले. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. ओशो रजनीश यांनी सुद्धा भगवद्गीतेचा अर्थ सांगितला. प्रत्येकाचे अर्थ वेगळे वेगळे. तर मूल सूत्रकारांचे मतात मुळीच विरोध नाही. असे असले तरी मूल सूत्राचा अर्थ त्याचवरील व्याख्यानाने विपरीत झालेला आहे. त्याचा सारग्राही दृष्टीने इतकाच उपयोग करून घेता येईल की अद्वैत तत्वज्ञान अत्यंत सूक्ष्म आहे
अत्यंत चतुर बुद्धीच्या पुरुषाशिवाय इतरास ते कळणे शक्य नाही. म्हणून इतर शास्त्रांच्या अध्ययनाने बुद्धी तीव्र होऊन अद्वैतात्मतत्व जाणण्यास योग्यता येते. एवढाच त्या शास्त्रांचा जिज्ञासूस उपयोग आहे. आता सर्व शास्त्राचा सारग्राही दृष्टीने जर विचार करायचा ठरला तर काय म्हणता येईल की काही शास्त्रकार तुम्हाला अंतःकरण शुद्धीपर्यंत आणून पोचवतात, काही शास्त्रकार अंतःकरणाच्या स्थिरतेपर्यंत घेऊन जातात, काही शास्त्रकार तुम्हाला ब्रह्माचं चिंतन करण्याकरता बुद्धी जी तीव्र तीक्ष्ण असायला पाहिजे होती. या वेदांताचं श्रवण करण्याकरता एकतर बुद्धी तीक्ष्ण असावी लागते, दुसरी गोष्ट अधिकार असावा लागतो. बुद्धी जर तीक्ष्ण नसल आणि अधिकारही जर नसल तर उबड्या घागरीवर पाणी. हे वेदांताचे शब्द त्याच्या डोक्यातही शिरणार नाहीत. त्याला हे काय म्हणाले विचारसागर त्यात कळणारही नाही आणि अधिकारही नाही. म्हणजे अशा माणसांनी विचारसागर ऐकून, अशा माणसांनी वेदांत शास्त्र ऐकून काही फायदा होणार नाही. कारण त्याला हे समजच ना, उग काय ऐकायचं. समजलं तर ऐकण्यात मतलब आहे, समजण्यासाठी ऐकायचं. पण काही जड बुद्धीचे माणसं असतात, सूक्ष्म विचार करण्याची सवय नसते त्यांच्या बुद्धीला, आणि म्हणून असा हा सूक्ष्म विचार, बारीक विचार ढोबळ बुद्धीच्या माणसाला तेवढासा झेपत. म्हणून बरेचसे लोक इथं येतात, 4 दिवस ऐकतात, 1-2 दिवस ऐकतात, आणि पुन्हा त्याला असं वाटतं की हे आपल्याला कळही ना झालंय आणि आपल्या काही कामाचंही नाही, द्या सोडून, चला उगं टाइमपास व्हायला, हे आपला टाइम व्हायला चालला, असं बऱ्याचशा लोकांचं होते. असं तर पहिली गोष्ट याला बुद्धी तीक्ष्ण असावं लागतं आणि दुसरी गोष्ट अधिकार असावा लागतो. या 2 गोष्टी असल्या तर त्याचा वेदांत उपयोगी होतो. जर बुद्धी तीक्ष्ण आहे पण अधिकार नाही तर त्याला हे वेदांत कळतंय पण अनुभव येईना. त्याचा अधिकार नसल्यामुळं त्याचा अनुभव त्याला येत नाही. अधिकार आहे पण बुद्धी तीक्ष्ण नाही, त्यालाही काही फायदा होईना, कारण त्याच्या डोसक्यातच शिरणार. अधिकार जरी असला, खूप निष्ठावान आहे, भाविक आहे, परमार्थ करण्याची आवड आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण बुद्धी तेवढीशी तीव्र नाही, हे वेदांत कळण्या इतकी सूक्ष्म बुद्धी नाही. अधिकार असून काय करता, हे समजण्यासारखी बुद्धीही असावं लागते आणि अधिकारही असावा लागतो. म्हणून सार्थ, अनर्थ आणि व्यर्थ असे 3 परिणाम या वेदांत शास्त्राच्या श्रवणाचे होतात. ज्याच्याकडे अधिकार आहे, बुद्धी आहे, त्याच्यासाठी हे वेदांताचं श्रवण सार्थ आहे, त्याला मोक्षच मिळतो. ज्याच्याकडे बुद्धी आहे पण अधिकार नाही, त्याच्या बाबतीत अनर्थ घडतो. आणि ज्याच्याकडे बुद्धीही नाही आणि अधिकारही नाही, त्या माणसाचा व्यर्थ जातो. मग आता ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग आता त्याला इथं समजत नाही, मग त्याचं जीवन व्यर्थ जाईल की काय लागू लागेल. ऐकू आता कसं आहे, प्रश्न मोठा आहे. याच्यामुळं काही माणसाचे काय म्हणतात, मग आपण ऐकून तरी काय, असे एक मत होते आता या सांगणं. कसं आहे, नेहमी जर ऐकत राहिलो आपण हां सांगा की. तर काय होईल की आपली बुद्धी तीव्र होईल, आपल्याला ह्या गोष्टी कळायला लागतील. एकदा विचारसागर ऐकला, थोडं काहीतरी समजलं आपल्याला, हा थोडंफार समजलं. हेच चांगले, इतर शास्त्र बुद्धीला धार लावायचं काम करतात. हा, मग पुन्हा एकदा ऐका, असं 4-2 वेळेस ऐकल्याच्या नंतर ह्या प्रक्रिया आपल्या लक्षात येतात. आणि प्रक्रिया लक्षात आल्याच्या नंतर अपरोक्ष ज्ञान जरी नाही झालं तरी परोक्ष ज्ञान तरी होते. ऐकून जे कळते त्याला काय म्हणतात, परोक्ष ज्ञान. आणि परोक्ष ज्ञान जरी झालं त्याला परमात्म तत्वाचं, तरी ते वायाला जात नाही, तर त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होते असं सांगितलंय. आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे तोपर्यंत ब्रह्मलोकामध्ये त्याला राहायला मिळते. आणि ब्रह्मलोकामध्ये तितके वर्ष राहिल्याच्या नंतर शेवटी ब्रह्मदेवाच्या शरीराबरोबर
त्याच्याही शरीराचं विसर्जन होऊन जातंय आणि ब्रह्मदेवालाही ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते आणि याही जीवाला ब्रह्मतत्वाची प्राप्ती होते. एकरूप. हा, असं महान फळ त्या नुसतं परोक्ष जरी कळालं तरी त्या माणसाला मिळते असं वर्णन आहे. तिथं बुद्धी आणि अधिकार म्हणजे नुसतं हे नाही, म्हणजे ज्ञान नाही, म्हणजे शिक्षणाची पात्रता वगैरे असं काही नाही तसं. तिथं बसण्याची हे इच्छा वगैरे हा, अधिकार म्हणजे कसं, अंतःकरण शुद्ध असावं, स्थिर असावं, त्याचंच नाव अधिकार. बुद्धी म्हणजे असं काही अंतःकरण शुद्ध असणं म्हणजे कुठल्या प्रकारचं पाप त्या मनामध्ये नसणे, पहिली गोष्ट. आणि स्थिर असणं म्हणजे एकाग्रता इथं प्राप्त होणे, हे ऐकण्याकडे लक्ष लागणे. ह्या दोन गोष्टी जर आपण केल्या तर लक्ष लावून जर हे ऐकायला लागलो आपण तर हळूहळू एक ना एक दिवस हे कळायला लागतं आणि एक ना एक दिवस कळालं की मग त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. सारखी अशी काचणी थोडी हा. थोडी नेहमी हा. अक्षर ते धोंडा अभ्यासेशी सांग कार्यसिद्धी असं म्हणतात. दोरीची राख कापली. अंधू तोही अवसरे सुखिया झाला. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, धृतराष्ट्र जसा बाहेरून आंधळा होता तसा मधूनही आंधळाच होता म्हणा. पण तो मधूनही आंधळा असलेला धृतराष्ट्र सुद्धा त्याला सुद्धा या ज्ञानाने त्याच्याही जीवनावर काहीतरी परिणाम झाला. अंधू तोही अवसरे सुखिया झाला. आंधळा असला तरी तो उशिरा का होईना त्याला त्या तत्वज्ञानाचं सुख प्राप्त झालं. तर असं क्रमाक्रमानं होतं. त्याला थोडंसं दमन होतं. ज्याच्याकडे अधिकार नाही, बुद्धी तीव्र नाही, अशा माणसालाही फळ मिळते, पण कसं, जरा दमन. ज्ञानेश्वर महाराजांनी ते उदाहरण सांगितलंय का, उपलवना सरिसा पक्षी फळासी झोंबे जैसा, सांगे नरू केवी तैसा पावे वेगा. तो हळूहळू ढाळे ढाळे केवतेनी एके वेळे, तया मार्गाची निबळे निश्चित ठाकी. पाखरू उडाल्याबरोबर त्या फळावर जाऊन बसते. माणसाला तसं जाता येते का? पिकलेल्या फळापर्यंत पाखरू जसं जाते तसं माणसाला जाता येणार. मग माणसालाही जाता येते, पण कसं जावं लागेल? पहिल्यांदा बुडावर जा, नंतर त्या दुसऱ्या फांदीवर जा, त्याच्याहून तिसऱ्या फांदीवर जा, असं फांद्या ओलांडत 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 हळूहळू, तितक्या लवकर नाही पण थोडंसं उशिरा का होईना त्या फळापर्यंत त्याला जाता येते. माणसालाही बुडावर तर जावं लागेल की नाही? हा, बुडावर जाईल ना म्हणल्यावर जमल. नाही तस कसं, बुडावर जावंच लागते. हा, शेंड्यापर्यंत कसं जाईल? त्या फळापर्यंत कसं जाईल? म्हणून ते शंका काढली. म्हणून ते वायाला जात नाही. हा. पुन्हा मागल्या 6व्या तरंगामध्ये सांगितलंय की बुवा, एखादा वेदांत श्रवण करणारा जर माणूस असेल तर त्यानं वेदांतच श्रवण करायचा. कारण त्याचं अंतःकरण शुद्ध नसलं तरी हे श्रवण करता करता शुद्ध होऊन जाते. हे श्रवण करता करता स्थिर होऊन जाते. हे श्रवण करता करता सगळा अधिकार त्याला मिळतो. इथं घंटाभर बसणं म्हणजे इंद्रियावर निग्रह असल्याशिवाय बसते का माणूस? इंद्रियावर, मनावर निग्रह आहे म्हणूनच बसतो आपण. आणि त्याचंच नाव आहे अंतःकरण स्थिर असणे, शुद्ध असणे. हा, अहो नुसते पंढरपूरची वारी केली तरी मोक्षाचा अधिकार मिळते त्या माणसाला. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पुंडलिका दिधलावर करुणाकर विठ्ठले. तर वायाला नाही जात, हळूहळू. अत्यंत चतुर्बुद्धीच्या पुरुषाशिवाय इतरास ते कळणे शक्य नाही. अद्वैत तत्वज्ञान. अत्यंत चतुर्बुद्धीचा माणूस असला पाहिजे तर त्याला वेदांत कळतो. म्हणून इतर शास्त्राच्या अध्ययनाने बुद्धी तीव्र होऊन अद्वैत आत्मतत्व जाणण्यास योग्यता येते. म्हणून इतर शास्त्र जर ऐकले तर काय होईल? बुद्धी लवकर तीव्र होईल. कर्म सांगणारं शास्त्र ऐकलं, योग सांगणारं शास्त्र ऐकलं, न्यायशास्त्र ऐकलं तर बुद्धी अतिशय एकदम धारदार बनते. असे ते शास्त्र ऐकल्यामुळं ते याच्याहीपेक्षा किचकट हाताने, या वेदांत शास्त्रापेक्षाही त्याच्यामध्ये जास्त बारकावा सांगितला. मग ते ऐकता ऐकता माणसाच्या बुद्धीला अशी धार निर्माण होते आणि ती धार निर्माण झाल्यावर मग पुन्हा वेदांत ऐका. मग वेदांताचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
एवढाच त्या शास्त्रांचा जिज्ञासूस उपयोग आहे. बुद्धी तीव्र करण्यामध्येच त्या इतर शास्त्राचा काय आहे? उपयोग आहे. मूळ सूत्रकाराच्या मुख्य हेतूत फरक नसल्यामुळे त्या शास्त्रामध्ये परस्पर विरोध नाही. मूळ सूत्रकाराच्या उद्देशामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नसल्यामुळे मूळ सूत्रकाराच्या त्याच्या मतामध्ये विरोधही परस्परामध्ये नाही. अशी एक आख्यायिका आहे की शंकराचार्य व मंडन मिश्र या उभयतामध्ये मोक्ष साधनाचा निश्चय करण्याकरिता वाद सुरू झाला. तेव्हा प्रथम उभयतामध्ये अशी प्रतिज्ञा ठरली की मोक्ष साधन कर्म ठरल्यास शंकराचार्यांनी चतुर्थाश्रमाचा त्याग करून गृहस्थाश्रम स्वीकारावा आणि मोक्ष साधन ब्रह्मज्ञान ठरल्यास मंडन मिश्राने गृहस्थाश्रमाचा त्याग करून चतुर्थाश्रम स्वीकारावा. वादात मंडन मिश्राचा पराजय झाला. तेव्हा त्याने प्रतिज्ञेप्रमाणे चतुर्थाश्रम करण्याचा निश्चय तर केलाच, परंतु पूर्वमीमांसा निष्फळ ठरल्यामुळे दुःख होऊन त्याचे नेत्रात अश्रू आले. ती त्याची स्थिती पाहून वादात पराजय झाला म्हणून तुला दुःख झाले की काय, असे आचार्यांनी त्यास विचारले. त्यावेळी मंडन मिश्रांनी दिलेले उत्तर चिंतनीय आहे. त्यांनी सांगितले, महाराज, माझा पराजय झाल्यामुळे मला दुःख तर झाले नाहीच, उलट कर्माविषयी असलेला माझा दुराभिमान निवृत्त झाल्यामुळे आनंदच झाला. परंतु दुःख एवढ्याच करिता होत आहे की महान परिश्रम करून जैमिनींनी द्वादशाध्यायी कर्ममीमांसा प्रतिपादन केली, ते त्यांचे परिश्रम व्यर्थ झाले. त्यावर शंकराचार्यांनी त्यांचे समाधान केले की वेड्या, आम्ही जे कर्माचे खंडन केले ते वैदिक कर्म स्वरूपाचे खंडन केले नाही, तर जे कर्मास साक्षात मोक्ष साधनत्व मानतात त्याचे खंडन केले. वैदिक कर्म स्वरूपाचे कोणता आस्तिक पुरुष खंडन करील? यावरून अंतःकरण शुद्धीकरिता पूर्वमीमांसेची, निधिध्यासनाच्या सहाय्याकरिता योगाची, आत्मतत्व निर्णयाकरिता सांख्याची, बुद्धीच्या तीव्रतेकरता न्यायवैशेषिकांची जिज्ञासूस आवश्यकता आहे, हे ध्यानात येईल. ती शंकराचार्याची गोष्ट या ठिकाणी पुन्हा सांगितली, त्या दिवशी आपण ऐकलेली. तर या ठिकाणी एक विशेष सांगितलं की बुवा, हारल्याच्या नंतर त्या मंडन मिश्राला दुःख झालं, डोळ्यामध्ये अश्रू आले. आणि त्यावेळेस शंकराचार्यांनी विचारलं, म्हणजे हारल्यामुळे दुःख झाले का तुला? त्यानं सांगितलं, हारलेल्याचं दुःख नाही, तर उलट आनंद झाला मला. कशामुळे आनंद झाला? की आतापर्यंत जे दुराग्रह होता माझ्या ठिकाणी की हे कर्मच मला मोक्ष देणार आहे, ती माझी भ्रांती नाहीशी झाली, माझी चूक माझ्या लक्षात आली, म्हणून मला आनंदच झालेला आहे. मग दुःख कशा करता झालं? डोळ्यात अश्रू का आले? त्याचं कारण असं आहे की जैमिनींनी 12 अध्याय कर्मकांड लिहिलेला आहे. कर्मकांडाचं प्रतिपादन करण्याकरता 12 अध्यायाचा एक शास्त्र लिहिलं, त्याला पूर्वमीमांसा असं म्हणतात. ते शास्त्र किती परिश्रमानं, किती मेहनतीने लिहिलं, किती वेळ त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा घातला, त्यांच्या आयुष्याचा वेळ वायाला गेला एवढी मेहनत करून, याचं मला दुःख झालंय, असं कोणा सांगितलं? मंडन मिश्रांनी सांगितलं. त्यावेळेस शंकराचार्याने सांगितलं, बाबा रे, तसं नाही. पतंजली त्या जैमिनींनी जे कर्मकांड सांगितलेलं आहे ते वैदिक कर्मकांड सांगितलेलं आहे. त्या वैदिक कर्मकांडाच्या द्वारा माणसाच्या अंतःकरणाची शुद्धी होते, माणसाच्या अंतःकरणाची स्थिरता होते, म्हणून ते कर्मकांड सफलच आहे. पण त्याच कर्माच्या द्वारा तुझा आग्रह जो होता की मोक्षच मिळतो, या ठिकाणी चूक आहे. डायरेक्ट मोक्ष. हा, तो अधिकारी होतो त्याचा. अधिकारी होतो, मोक्षाचा अधिकार त्याला मिळतो, मोक्ष नाही मिळत. हे जमिनीने सांगितलं कर्म. हा कर्म हा. आणि याला काय वाटत होतं की डायरेक्ट मोक्ष. या कर्म केल्यामुळेच मोक्ष मिळते, कर्म हेच मोक्षाचं साधन आहे, असं या मंडन मिश्राचं म्हणणं. पण जैमिनीनं मोक्ष मिळण्याकरता ते शास्त्र लिहिलं नव्हतं, तर अंतःकरण शुद्धी व्हावी, स्थिरता व्हावी आणि त्याला मोक्षाचा अधिकार मिळावा याच्यासाठी लिहिलं होतं. म्हणून ते शास्त्र सार्थकच आहे. तीर्थयात्रा करायला सांगितली, कर्मच आहे ते एक प्रकारचं. तीर्थयात्रा केल्यानं काय होतंय, तर माणसाचं अंतःकरण शुद्ध होतंय, स्थिर होतंय. नामस्मरण करायला सांगितलं देवाचं,
नामस्मरण केल्यानं काय होते? अंतःकरण. अंतःकरण शुद्ध होते. पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष, असं म्हटलंय. कर्मकांडाप्रमाणे नामस्मरणाला सुद्धा मोक्षाचा पात्रता येत नाही. कोण? कर्मकांडाने जशी मोक्ष मिळू शकत नाही हा, तसे हे नामस्मरण भक्तीनं पण मोक्षाचा अधिकार नाही. मोक्षाचा अधिकार मिळतो, मोक्ष नाही मिळत. नामस्मरण भगवंताचं हे एक असं साधन आहे की ते तुमचं अंतःकरणातलं पाप नाहीसं करतंय. नामस्मरण अंतःकरणाची स्थिरता बनवतंय. नामस्मरणाच्या योगाने योग्य सद्गुरूची भेट होते. नामस्मरणाच्या योगाने आपल्या अंतःकरणाची श्रद्धा त्यांच्यावर निर्माण होते. नामस्मरणाच्या योगाने मोक्षापर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल घडत येतात. हे नामस्मरणाचा फायदा आहे. म्हणून नामसाधना ही सर्वश्रेष्ठ साधना मानलेली आहे. कारण परमार्थात ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या नामानं मिळतात. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, हा, तेरी मुक्ती चाली सदी. हो, देवाची द्वारी उभाक्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. आता याचा अर्थ थोडासा वेगळा आहे. देवाची द्वारी म्हणजे ब्रह्माच्या द्वारामध्ये, आणि ब्रह्माचं द्वार काय आहे? ज्ञान हेच ब्रह्माचं द्वार आहे. आणि त्या ज्ञानरूपी द्वारामध्ये जो कोणी क्षणभर उभा राहतो त्याला चारी मोक्ष मिळतात, असा त्याचा अर्थ आहे. मग ते ज्ञान मिळण्याकरता काय करा? तर मग हरिमुखे म्हणा. ते ज्ञान मिळविण्याकरता हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग काय होईल? तर त्याच्यानं पुण्य मिळेल, पाप नाहीसं होईल, अंतःकरण शुद्ध होत जाईल, स्थिर होत जाईल, संताची भेट होईल, श्रीगुरूची भेट होईल, वेदांत श्रवण करायला मिळेल, आणि नंतर तुम्हाला मोक्ष मिळेल. असा एक क्रम त्याच्याबद्दल. नामस्मरणाने डायरेक्ट मोक्ष मिळतो असं नाही, पण नामस्मरण हे मोक्ष मिळेपर्यंत आपल्या सोबत राहतं. मोक्ष मिळेपर्यंत त्या नामस्मरणाला सोडायची गरज नाही. म्हणून नामसाधना ही सगळ्यात श्रेष्ठ साधना सांगितली, महत्वाची साधना सांगितली. आठकांचा तर हे शंकराचार्याची आख्यायिका या ठिकाणी आली की लक्षात. वैदिक कर्माचं खंडन आम्ही केलेलं नाही, तर तुझा जो आग्रह होता ना, हे कर्मच मोक्षापर्यंत नेऊन सोडणार आहे, त्याचं खंडन केलं. आणि वेदानं सांगितलेल्या कर्माचं कोण खंडन करू शकतं? वैदिक कर्मस्वरूपाचे कोणता आस्तिक पुरुष खंडन करील? यावरून अंतःकरण शुद्धीकरिता पूर्वमीमांसेची, अंतःकरण शुद्धी होण्याकरता कोणत्या शास्त्राची गरज आहे? पूर्वमीमांसा शास्त्राची. ज्याचा अंतःकरण शुद्ध नाही, अधिकार अजून प्राप्त झालेला नाही, त्यानं कर्म करायचं, त्यानं तीर्थयात्रा करायची, त्यानं नामस्मरण करायचं, त्यानं तुळशीला पाणी घालायचं, त्यानं गोपीचंदन लावायचा, पंढरपूरची वारी करायची, संताची सेवा करायची, ग्रंथाचं वाचन करायचं, वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. याच्याशिवाय अजून यज्ञकर्म करणं झालं तर यज्ञकर्म करा, घरला आलेल्या अतिथीचा सत्कार करा, जप करा, दानधर्म करा, हे सगळे कर्मच आहेत. तर अशा प्रकारचे कुठं झाडं लावायला वाटले तर झाडं लावा सार्वजनिक ठिकाणी. लोकायला जर समजा तुमच्याकडे ताकद असेल तर पाणी पिण्याची व्यवस्था करून द्या. जर समजा अजून ताकद असेल तर लोकांच्या अन्नछत्राची व्यवस्था करून द्या. गोरगरिबाला कपड्याचं वाटप करा. तुम्हाला जे जे असे दान धर्म वगैरे दान पुण्य करता येतील ते सगळे करा. आणि याच्यानं काय होईल? अंतःकरण शुद्ध होईल. भूतदया गाई पशुचे पाळण, भूतदया गाई पशुचे पाळण, तान्हिल्या जीवन मना, तान्हिल्या जीवन मना माझी. उत्तमची गती तो एक मार्ग. है की? उत्तम भूमी योग आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं त्याचं फळ काय होईल? तर त्याला उत्तम गती मिळेल. मोक्ष मिळेल असं सांगितलं नाही, गती वेग मिळेल त्याला. मोक्षाकडे जाण्याचा काय मिळेल त्याला? वेग. गती शब्दाचा अर्थ काय? वेगच. थोडंसं दमन मोक्षाकडे जात होता अगोदर. लवकर मोक्ष. हे सगळे जर कामं केले तर काय होईल? लवकरात लवकर मोक्षाकडे जाईल तो. असं
उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव खाणे. हे करता करता जरी समजा त्याला मरण प्राप्त झालं तरी पुढचा जन्म त्याला उत्तम योनीमध्ये प्राप्त होईल, चांगल्या योनीमध्ये, परमार्थ करणाऱ्याच्या घराण्यामध्ये त्याला जन्म मिळेल आणि बाकीचा राहिलेला परमार्थ तिथं पूर्ण होऊन जाईल त्याचा. मागल्या जन्मामध्ये अर्धवट केलेला परमार्थ, केलेलं दान पुण्य, केलेलं सत्कर्म हे त्याला पुढच्या जन्मामध्ये कामाला येईल. म्हणून ही यात्रा जी आहे परमार्थाची ही एकाच जन्मापुरती नाही. तुकाराम महाराज म्हणतात की नाही, मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. तर हे बहुनाम जन्मना म्हणते भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगतात. ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. बहुनाम जन्मना म्हणते, पुष्कळ जन्म या परमार्थ साधनेमध्ये ज्यानं घालवले. जन्म तर पुष्कळ सगळेच घालवतात. आतापर्यंत आपण काय कमी जन्म घेतले काय? सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून जन्म घेणं चालूच आहे आपलं. पण परमार्थ साधना करण्यात ज्यानं पुष्कळ जन्म घातले त्या माणसाचा पुढचा जन्म हा चांगला मिळतो, उत्तम प्रकारचा मिळतो आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून कुठलंही केलेलं सत्कर्म, थोडंसंही केलेलं सत्कर्म वायाला जात नाही. थोडंसंही केलेलं पुण्यकर्म माणसाचं वायाला जात नाही. त्याचं फळ आपल्याला नक्की चांगलं मिळाल्याशिवाय राहणारच नाही. ते एक गोष्ट सांगतात अशी, नारद मुनी वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूला विचारले की संताच्या भेटीचं महत्व काय सांगा. भगवान विष्णूने सांगितलं, म्हणजे तुमच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मला वेळ नाही आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते कुपाटीवरचा सरडा देईल, जा. नारद मुनी त्या सरड्याकडे आले. सरड्या बघितला त्या कुपाटीवर, म्हणजे हाच सरडा आहे तो. आमच्या आमच्या गावाला जायला सांगितलं होतं, त्या गावात सरडा भेटल, हाच तो सरडा आहे. त्याच्या पुढे हात जोडले. नारद मुनीने विचारलं, सरडे महाराज, संताच्या दर्शनाचं महत्व काय सांगा, संताच्या भेटीचं महत्व काय सांगा. विचारल्याबरोबर सरडा कुपाटीवरून खाली पडला, तडपड केला, मरून गेला. अरे म्हणजे हे तर मरून गेला याला विचारल्याबरोबर, आता काय करा. यानं तर काही सांगितलं नाही आपल्याला. पुन्हा विष्णूकडे गेले आणि पुन्हा विचारलं की विष्णू भगवान, तो सरडा तर मी बोलल्याबरोबर मरण पावला, त्यानं तर मला काही सांगितलं नाही. मग संत भेटीचा उपाय मला कोण सांगणार आहे, सांगा ना तुम्ही तरी. त्यावेळी भगवान विष्णूनं सांगितलं, म्हणजे मला वेळ नाही, आता काय करा, त्या हारसुल्यामध्ये एक आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडावर एक पोपट आहे, त्या पोपटाला जाऊन विचार. तिथं येऊन पोपटाला विचारलं त्यांनी. पोपटाला विचारल्याबरोबर पोपट मरण पावलं. अरे म्हणले हे गेला, आता काय करायचं. पुन्हा गेले विष्णूकडे आणि पुन्हा भगवंताने सांगितलं की म्हणले आता आमका आमका एक राजा आहे आणि त्या राजाला पोरग झाले, म्हणले नेमकंच आज त्याचं बारसं आहे म्हणले आज, आणि त्या पोराला जाऊन विचारा, ते तुम्हाला सांगते संताच्या भेटीचं महत्व काय आहे. नारद मुनीनं विचार केला, संताच्या भेटीचं महत्व विचारल्याबरोबर सरडा मेला, पोपट मेला, आणि हे राजाला आत्ता 9 झालेलं पोरगण त्याच्या 12वीच्या दिवशी हे जरी मेलं तर मग झालं, ते राजा आपल्याला फाशीत देते म्हणला. पण आता त्याच्याशिवाय काही विलाजही नव्हता. नारद मुनी तिथं आले, त्या राजाच्या घरी गेले. त्या राजाचा पोराचा मोठा उत्सव चालू होता गावामध्ये, सगळं गाव सजवलेला. राजाच्या मांडीवर ते लेकरू 12 दिवसाचं, राजाच्या मांडीवरलं नारद मुनीनं आपल्या मांडीवर घेतलं, काळी धडधड करू लागलं, आता काय होते की काय नाही की. आणि त्या पोराला त्यांनी भीत भीत विचारले की म्हणले, बाळा संताच्या भेटीचं महत्व काय. आणि त्या लेकरानं बोलायला सुरुवात केली. त्या लेकरानं सांगितलं, म्हणले महाराज, पहिल्या जन्मामध्ये मी सरडा होतो आणि तिथं तुमचं दर्शन झालं मला, आणि तुमचं दर्शन झाल्याबरोबर सरड्याच्या योनीतून मुक्ती मिळाली मला. सरड्याच्या जन्मातून मुक्त झालो, पुन्हा पोपटाचा जन्म मिळाला, पोपटाच्याही जन्मामध्ये तुमचं दर्शन झालं, आणि संताच्या भेटीचं काय महिमान सांगू, त्या पोपटाच्याही योनीतून माझी मुक्ती झाली, आणि हे 3रा जन्म माणसाचा मिळाला. म्हणजे एवढ्या वेग मिळाला मला.
एवढी गती मिळाली, सद्गती मिळाली, आणि याही जन्मामध्ये मला तुमचं दर्शन झालंय, आणि आता मला कोणीही भगवंताचं दर्शन करण्या वाचून रोखू शकत नाही. या जन्मामध्ये नक्कीच मला मोक्ष मिळणार आहे. हे संताच्या भेटीचं महत्व, संताच्या दर्शनाचं महत्व. म्हणजे सद्गती मिळते. संताचे दर्शन घेतल्यानं काय होते? सद्गती मिळते. पण त्यात तिळ पुण्य साचा पडे हा तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी अतुडे, समागम घडे संतांचा. हे तुम्हाला आम्हाला जे हे संत समागम घडतो आहे, हे काही एका जन्मातलं पुण्य नाही, अनेक जन्मातलं पुण्य या रूपानं आपलं फळ द्यायला आलेलं आहे. आपण लई मोठे भाग्यवान माणसं आहोत की हे ऐकायला मिळालं. अनेक जन्मामध्ये केलेली साधना, अनेक जन्मामध्ये केलेले सत्कर्म, अनेक जन्मामध्ये केलेले पुण्यकर्म, दानधर्म, जे जे काही असेल ना, ते सगळ्याचे सगळे फळ देण्याकरता आज या ठिकाणी आपल्याला उपस्थित झालेले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे वेदांताचं श्रवण करायला मिळतंय, हा सत्संग आपल्याला करायला मिळतो. तर या अर्थाने आपण फार भाग्यवान आहोत. तर जैमिनीचं शास्त्र ऐकल्यामुळे काय होते की माणसाच्या अंतःकरणाची शुद्धी होते. निदिध्यासनाच्या सहाय्याकरिता योगाची गरज आहे. निदिध्यासन करायचं. निदिध्यासन कशाला म्हणायचंय? परमात्म्याच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणाची स्थिरता करणे. तिथं जर अंतःकरण राहत नसेल तर पुन्हा त्या ठिकाणी नेऊन बसवणे, पुन्हा दुसरीकडे जात असेल तर पुन्हा तिथं नेऊन बसवणे, असं पुन्हा पुन्हा त्या मनाला परमात्म्याच्या जवळ नेऊन बसवणे, परमात्म चिंतनामध्ये त्याला लावण्याचा प्रयत्न करणे, याचं नाव काय? निदिध्यासन. आणि हे निदिध्यासन करण्याकरता योगाची गरज पडते. योग साधना करणाऱ्या माणसाला निदिध्यासन करणं सोपं जातं. योगानं सांगितलं बाबा पहिल्यांदा आसन स्थिर करा, पहिल्यांदा आपलं बसणं स्थिर करा. एकदा मांडी घातल्याच्या नंतर कमीत कमी 5 घंटे मांडी मोडायची पाळी येऊ नये. असं स्थिर बसा, व्यवस्थित बसा. आधी बसा, कसं बसायचे तसं बसा, जसं बसायचे तसं बसा. खुर्चीवर सुद्धा बसलं तर हरकत नाही, पण एकदा बसलं की त्या बैठकीमधून 5 घंटे अंगठा सुद्धा वरी करायची गरज पडू नये. असं ज्या दिवशी होईल त्या दिवशी आपलं आसन स्थिर झालं, आपली बैठक पक्की झाली. आता या ऑफिसमध्ये काम करणारे लोक बघा की 8-8 घंटे बसतात. एमपीसीचा अभ्यास करताना हो, लायब्ररी 8-8 घंटे एका जागेवर बसतात ते. म्हणजे आसन सिद्धी झालीच की त्याची. कोण्याही पद्धतीनं का बसणार. मग आपल्याला कीर्तना प्रवचनामध्ये 1 घंटा बसायला काय त्रास आहे, पण आपल्याला त्याची सवय नाही. शेतामध्ये दारं धरताना 8 घंटे उभं टाकायला काहीच वाटणार आपल्याला, हे की नाही. पण कीर्तनामध्ये जर 1 घंटाभर उभं टाकायचं म्हणलं तर मग ते तगमग सुरू होते. 1 घंटा झालं महाराजांना लई लांबील बा, 1.25 घंटा झालं म्हणला कीर्तन. हे आसन सिद्धी नाही आपली. तर ते आसन सिद्धी करा. आसन स्थिर झालं, शरीर स्थिर झालं की मन स्थिर होत असतं. शरीर स्थिर झालं की श्वास त्याची गती स्थिर होत असते, आणि श्वासाची गती स्थिर झाली की मनाची गती स्थिर होत असते. शरीर, श्वास आणि मन हे एकमेकावर अवलंबून आहे. थोडंसं इथून गावापासून पळत जा, तुमचा श्वास वाढतो की नाही. म्हणजे शरीर अस्थिर झालं की श्वासही अस्थिर होतो, वेगानं चालायला लागतो. आणि ते थोडा वेळ शांत आपण बसलो की श्वासही काय होतो? शांत होतो. आणि श्वास शांत झाला की मन शांत होतं. श्वासावर मन केंद्रित करायचं. हा, श्वास आणि मन ह्याचा लई जवळचा संबंध आहे. नुसतं मनामध्ये राग जर निर्माण झाला, क्रोध जर निर्माण झाला तर माणसाचा श्वास वाढतो. भांडण करायच्या पिरियडमध्ये माणसाचा श्वास वाढतो. जास्त वेगानं श्वास, असं वर छाती अशी वरी खाली वरी खाली होती, मोठ्यानं फुसफुस करतात माणसं. काम विषय सेवन करते वेळ श्वासाचा वेग वाढतो.
क्रोधाच्या परिस्थितीमध्ये श्वासाचा वेग वाढतो. अचानक जर आपल्याला समजा अपेक्षेपेक्षा जास्त धन मिळालं तरी श्वास वाढते. झटके हा झटका आहे. हो, हे मनाचा आणि श्वासाचं असं कनेक्शन आहे. म्हणून पहिल्यांदा आसन स्थिर, त्याच्यानंतर श्वास आणि त्याच्यानंतर मन, ह्या 3 गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. आणि मन स्थिर झालं की मग वेदांत श्रवण करायला काही अडचण नाही. म्हणून आपले हे दररोजचा पाठ घेण्याच्या अगोदर पहिल्यांदा मांडी व्यवस्थित घालणे, त्याच्यानंतर श्वास नियंत्रित करणे. आपण श्वास तसं काही वेगळ्या पद्धतीनं करीत नाही आपण, पण श्वासाला नियंत्रित करण्याकरता पहिली ते प्रार्थना म्हणतो आपण. श्वास व्यवस्थित व्हावा, दुसरीकडचं मन या जाग्यावर यावं, एकाग्र व्हावं. म्हणून कोणतंही आपल्या वारकरी पद्धतीप्रमाणे प्रवचनाच्या अगोदर हरिराम हरिराम म्हणतो, त्याच्या योगाने श्वास नियंत्रित होते, आसन स्थिर होते, दुसरीकडचं मन इथं एकाग्र व्हायला लागतंय. कीर्तनाच्या अगोदर भजन वगैरे करतोच की आपण, 2 अभंग विना घेऊन त्याच्यानंतर कीर्तनकाराचा अभंग, ते अशा प्रकारे. पण ते कसं व्हायलंय आता, महाराज उभं टाकल्याशिवाय, चाल म्हणणं झाल्याशिवाय लोक येऊन बसणं झालेत. मग आता आसन कवा पक्क व्हावं, त्याचं श्वास कवा स्थिर व्हावं, कवा मन एकाग्र व्हावं. ते शालेय पद्धतीमध्ये प्रार्थना ते घेतात सुरुवात. हा, त्याचं कारण हेच आहे. त्याचं कारण हेच आहे. चिंतन इथे एकत्र हा, एकत्र. तर अशा प्रकारे श्वास आपलं मन स्थिर करण्याकरता योगाची गरज आहे. असो तर आता पुढे आपला टाइम झाला आहे की नाही, 9:10 आले. पुढचा विषय आपण उद्याच्याला बघू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पांडुरंग भगवान की जय.